राज्य मंत्रिमंडळाची आज आणि उद्या महत्त्वाची बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी शेवटचे कॅबिनेट असल्यामुळे मोठे निर्णय होण्याची शक्यता। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये आज महायुतीच्या जागा वाटपाची बैठक। अंतिम फॉर्म्युला ठरवण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची पुन्हा दिल्लीवारी। महाविकास आघाडीचे 13 तर महायुतीचे 3 उमेदवार फिक्स। युतीमधून पंकजा मुंडे, राहुल शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांची उमेदवारी नक्की होणार। राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिसकटलं। हातकणंगलेमधून ठाकरे गटाचा उमेदवार ठरल्याची शक्यता। मातोश्रीवर हातकणंगले मतदारसंघासंदर्भात चर्चा। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। महाराष्ट्र, तेलंगण आणि गुजरातच्या उमेदवारांच्या नावावर होणार चर्चा। उद्याच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंचा उद्या वाशिम आणि यवतमाळचा दौरा। पुसदमध्ये होणाऱ्या सभेची जय्यत तयारी। आमदार रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। सत्तेमध्ये आल्याशिवाय विकास कामं होत नाहीत। पक्ष प्रवेशानंतर वायकरांची प्रतिक्रिया। जोगेश्वरीमध्ये वायकरांच्या फोटोला फासलं काळं। काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची होणार घोषणा। वरळी ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। उद्यापासून वाहतूक सुरू होणार। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेमध्येच अभ्यास करून घ्यावा। राज्यपाल रमेश बैस यांचं शालेय शिक्षकांना आवाहन।